आजच्या मराठीच्या बिग बॉसच्या एपिसोड बघून मी तुम्हाला खरंच सांगते, तो एखादा विद्यार्थी असते ना आपल्या शाळेतला, तो एकदम उद्धट असते, एकदम माजलेला असते. त्याला आपण किती समजवला की हा चुकीचा आहे, हा रॉंग आहे, पण त्याच्यामध्ये एक वेगळाच माज असते, वेगळाच उद्धटपणा असते. त्याला समजत नाही की काय गोष्ट केल्या पाहिजे, काय गोष्ट नाही केल्या पाहिजे, कशा गोष्टी मॉरली ठीक आहेत, कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजे. परंतु तो एकाच गोष्टीच्या मागे जिद्द करत असते. तेव्हा असं मन असते ना की 2 थापडात मारायच्या ह्याच्या, किंवा ह्याला ना बिलकुल शिक्षा द्यायची आणि घराच्या बाहेर काढायच्या किंवा शाळेच्या बाहेर काढायच्या. तशीच विद्यार्थी बिग बॉसची विद्यार्थी आहे ती म्हणजे अनुश्री. एवढ्या डोक्यात जाते, तिला बघण्याची सुद्धा इच्छा होत नाही. असं वाटतं की किती उद्धटपणा आहे, किती माज आहे, किती फालतूगिरी आहे आणि किती फालतू सुद्धा कारणं देते आणि किती फालतू आणि किती खोटारडी बोलते. लिटरली आजच्या एपिसोडमध्ये ना तिचा रिअल कॅरेक्टर समजला. आजच्या एपिसोडची छान सुरुवात झाली आणि सर्वांना माहिती आहे की रेवा आतापासून कॅप्टन आहे, शेवटची कॅप्टन रेवा बनलेली आहे. तर रेवाचा सर्वात मोठा मुद्दा होता की सर्वांना काम वाटप करणे आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठा मुद्दा की भांडे कोण घासणार. आता मला सांगा, विशालकडे गेली, मॉर्निंगला विशालकडे गेली, तर विशाल म्हणते की मी भांडे घासणार नाही कारण की मला इंजुरी आहे, मी फक्त बाथरूम साफ करणार, त्याच्या व्यतिरिक्त मी कोणताही काम करणार नाही. मग ती म्हणते की ठीक आहे. अनुश्रीकडे जाते तर अनुश्री म्हणते, अनुश्री पाहा ना कोणता कारण देते. अनुश्री म्हणते मला भांडे घासता येतच नाही. मग त्याच्यावर माझा असा डोका असा होते की ओके, तुला भांडे घासता येत नाही, मतलब तू लहानपणापासून अशी सांगते की माझे वडील लहानपणीच गेले, माझी आई दुसऱ्यांच्या घरी काम करायला यायची, आम्ही छोट्याशा चाळीमध्ये राहायचो, छोटासा आमचा पत्र्याचा घर होता, मग मीच काम वगैरे करायची. मग तेव्हा तुझी मम्मीच कामं करायची क्या, म्हणजे दुसऱ्यांच्या घरी पण कामं करायला जायची, मग घरी येऊन पण घरी कामं करायची, म्हणजे आपण एकही मदत नव्हतो करत आपल्या आईची, एकही भांडे घासण्यामध्ये, भांडे धुवायला, कपडे घासण्यामध्ये, कपडे धुवायला, घर झाडण्यामध्ये, पोछा लावायला, ह्या सर्व गोष्टीमध्ये तू आपल्या मम्मीची एकही मदत करत नव्हतीस. म्हणजे लहानपणापासूनच तुझ्या घरी नौकर वगैरे होते, म्हणजे तुला सवयच नाही, म्हणजे तुला घासताच येत नाही भांडे. मतलब एवढी खोटं बोलते ती, एवढी खोटं बोलते ना. मतलब असं असते ना, एक असते खोट्या बोलायला एक मर्यादा असते, परंतु असा खोटं बोलावं माणसानं की तो पचण्या लायकीचा पाहिजे. ओके, हिला भांडे घासता येत नाही, ओके आय अंडरस्टँड, ते अंबानीच्या फॅमिलीमधून नाही आली तरी चल, मोठ्या घरची लोक आहे, तिला नाही होते. पण भाई तुझा बॅकग्राऊंडच वेगळा आहे, तू वेगळ्याच बॅकग्राऊंडमधून आलेली आहेस. तुझ्या बॅकग्राऊंड काय आहे, तुला काय तू सांगत आहेस लोकांना, आणि मग तू इकडे येऊन एवढा खोटारडा बोलत आहेस की मला भांडीच घासता येत नाही. मतलब असं वाटतं की यार तू खोटं बोल, आय अंडरस्टँड, तुला जो बोलायचं आहे तू बोल, परंतु असं तर बोल ना जे ऑडियन्सला पचतील अशा गोष्टी. त्याच्यानंतर रेवा सोडते आणि रेवा सर्व गोष्टी सोडते आणि मग ती सागरकडे जाते. तर सागर म्हणते की मी 4 वीकपासून भांडीच घासत आहे, मला आता 2 वीक शांत असे बसणारे कामं पाहिजे, चॉपिंग दे, काहीतरी वगैरे दे. त्यावर राखी रेवाला म्हणते तू काय एका विचारत आहे, सर्वांना बोलव ना, काय डिस्कशन चालू आहे, सर्वांना बोलव. त्यावर रेवा म्हणते की मला सर्वांचे इंडिव्हिज्युअल मतं पाहिजेत, कोणाला इंजुरी झालेली आहे, कोणाला काय लागलं आहे, कोणाचा काय कम्फर्ट झोन आहे, मला असं डायरेक्ट ऑर्डर नाही सोडायचं आहे की डायरेक्ट ऑर्डर हा कर वगैरे म्हणून. मला सर्वांना विचारायचं आहे की त्यांच्या सोयीसाठी काय आहे, त्याच्यानंतर मी डिसाईड करेन की कोणाला काय मी काम देऊ शकते आणि तो व्यक्ती सुद्धा चांगल्या त्या रीतीने करेल. इशारा तसं म्हणणं होतं. त्यानंतर ह्या सर्व गोष्टी घडल्या. त्यानंतर रेवा संतावून थोडा असं म्हणते आता आपण विनर बनणार आहोत, आता आपल्याला मतलब फायनल आलेला आहे, आता काय ह्या छोट्या गोष्टीसाठी आपल्याला भांडण वगैरे करायचं आहे. त्यावर सागर कारण्यांच्या वेगळाच सुरू होते. हो का, मग महाराष्ट्र असा बघणार आहे का विनर, तर मग मी पिच करते. मग तो पिच करायला सुरुवात करते की महाराष्ट्र बघा, मी 4 वीकपासून भांडे घासत आहे, मी हा करत आहे, तो करत आहे, तसं सांगत असते. त्याच्यानंतर अनुश्री सुद्धा येते आणि अनुश्रीची जे पीच आहे ना ते ऐकण्या लायकीची नाही आहे. म्हणजे तुम्ही सांगते त्या तिनं पीचमध्ये काय म्हटलं, तिनं म्हटलं की महाराष्ट्र मी तुम्हाला पीच देते, मी कधीही भांडे घासत नाही, मी कधीही घरचे कामं करत नाही, मी बसलेला, मी चायचा कप सुद्धा, पाण्याचा कप म्हणा, पाण्याचा काही ग्लास म्हणा, मी सुद्धा उचलत नाही. माझी आई ती मला बेडवर आणून देते, आई ती मला सोडून देते, मी एकही घरचे कामं करत नाही. माझी आई मला खूप चांगली ट्रीटमेंट देते आणि मला हे भांडे घासता येत नाही, माझी इच्छा नाही आहे, अशी वगैरे ते पीच देते. तिला वाटला की तिची हे पीच ऐकून अख्खा महाराष्ट्र अशा प्रश्नामध्ये पडेल, OMG, अनुश्रीला भांडे घासता येत नाही, वाव यार, तिची मम्मी किती चांगली आहे यार, तिची मम्मी किती छान आहे यार, तिला कामं करायला देत नाही, तिला म्हणजे पाहणं म्हणजे आई ती तिला भेटते, किती नशीबवान आहे, किती चांगला आहे, वाव यार. ते बिचारी कशी करणार कामं, ती कशी करणार भांडे घासणार. तिला वाटलं की महाराष्ट्र असा बघेल. परंतु मला असं वाटलं की एखादी मुलगी, तू एक मुलगी म्हणून आपल्या अशी म्हणत आहेस की मी एकही आपला पाण्याचा ग्लास सुद्धा, चायचा ग्लास सुद्धा उचलत नाही, माझी मम्मी मला आयती आणून देते माझ्या तोंडाजवळ, तर हे त्यामध्ये तूच हारलीस ग, एक लेख म्हणून तू हारली आहेस की तुझी आई दिवसभर काम करते, तुझी आई भांडे घासते, कपडे धुते, तुझा पोछा लावते, तुला हा आणून देते, तोंडावर तो आणून देते, तुझ्या बेडवर आणून देते, तुला हा करून देते, तुझ्या बिस्तर उचलून देते, मग तू कोणता काम करतेस. मग तुझ्या आईचे संस्कार सोड, आई तर बिचारी करतच आहे, परंतु तुझं कर्तव्य काय आहे. कधी कधी असते ना, मम्मी आपल्याला एवढी काम करत आहे, चल मी मम्मीची मदत करते, मम्मी भांडे घासून देऊ का ग, मम्मी फरची पुसून देऊ का ग.
आपण काय असतं लोकांना असं वाटतंय की हे भांडे घासून देणे, फरची पुसून देणे किंवा चाय पिणे, चायचा ग्लास वगैरे हे कामं आहेत. हे कामं नाही आहेत, हे बेसिक माणुसकी आहे. बेसिक माणुसकी म्हणजे हे लहानपणापासून आपले आई वडिलांनी हे आपल्यामध्ये सवयी असल्या पाहिजेत की स्वतःचे कामं स्वतः करणे हे कोणतेही काम नाही आहेत, हे स्वतःची गरज आहे. जर मी स्वतःचा कप स्वतः उचलून नाही ठेवत आहे तर ही कमजोरी माझ्यामध्ये आहे, ही चांगली गोष्ट नाही आहे, ही वाईट गोष्ट आहे. ही एकदम वाईट सवय आहे की तुम्हाला स्वतःचा कप सुद्धा तुमची आई उचलून देते, तुम्हाला आई आणून देते, तर ह्यातमध्ये तुम्ही हारलेला. तुमची आई तुम्हाला मरतपर्यंत टेकणार आहे, तुमची आई तुम्हाला आतापर्यंत गोडी गोडी करत आहे, परंतु तुम्ही आईची काळजी घेता की आई तुला काही बरं आहे की नाही आहे, चल मी आईची मदत करते. किंवा हे जे छोटे छोटे काम आहेत ना, घरचे कपडे धुणे, घरच्या फरच्या पुसणे, घरचे कामं करणे, भांडे घासणे, हे करणे ते करणे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी कामं नाहीत, हे आपल्याला करायला पाहिजेत. हे आपल्याला सवय असल्या पाहिजे. हे कामं केलं ना तर आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहते. आपण कामं करतो, आपलं मन चांगलं लागते, आपल्याला मेंटली आपण चांगले असतो, कामामध्ये गुंतणं असते, आपला कामामध्ये हा करणे तो करणे, नीटनेटके घर करणे, हे चांगल्या सवयी आहेत. आणि हे चांगल्या सवयी स्वतःमध्ये असणे गरजेचं आहे. आणि जे लोक हे करत नाही ना, हे असे म्हणतात की यार हा काम मी करत नाही, तो काम मला जमत नाही, मी तो काम करत नाही ना, ते लोक फक्त आळशी असतात आणि ते पुढे जाऊन आयुष्यामध्ये सुद्धा हे काम करू शकत नाही. आणि मग खुदा ना खास्ता अशी परिस्थिती येते ना, तेव्हा त्यांच्या तोंडावर पडते, कारण की त्यांना एकही काम येत नाही. मला असं वाटतं की हे बेसिक मॅनर्स आहेत की आपण सकाळी उठल्यावर स्वतःचा अंतरून स्वतः उचलून घेणे, स्वतःचा कप स्वतः उचलून देणे, स्वतःच्या कामं स्वतः करणे, जे कामं तुम्हाला डेली आहेत घरचे, हे घरचे बेसिक कामं स्वतः करणे स्वतःची जिम्मेदारी आहे. आणि स्वतःच्या ह्या बेसिक सवयी आहेत. आणि ह्या सवयीमध्ये सुद्धा तू मागे पडत आहेस. तू आई तुझी आणून देत आहे, आई तुला छान ट्रीटमेंट देत आहे, आई तुला हे करते. प्रत्येक व्यक्तीची आई त्यांना देते, परंतु प्रत्येक व्यक्तीची आई सुद्धा सवयी लावते, दोन कंपडात शेकते. स्वतःचे कामं स्वतः करायचं, चाय व्यवस्थित घालायचं, चायचा कप स्वतः किचनमध्ये आणून ठेवायचं, बेसिंग साफ कर, ह्या कर, अंथरूण व्यवस्थित कर. हे आपली आई आपल्याला हळूहळू सवय लावते आणि आपण तिचं ऐकलं नाही ना, दोन थापाडी देते आणि आपल्याला चांगल्या चांगल्या सवयी लावते. आणि ह्या चांगल्या सवयी जेव्हा आपण शिकतो ना, तेव्हा एक माणूस म्हणून आपल्यामध्ये बेसिक मॅनर्स असतात आणि हे खूप चांगल्या गोष्ट आहेत. परंतु अनुश्री माता काय आपल्याला पीच देते, अरे मी एकही कामं करत नाही, मला भांडे घासता येत नाही, मी एकही ग्लास उचलत नाही. हे तुझ्यामधला मूर्खपणा आहे ना, तुझ्यामधली हे विकनेस आहे की तुला हे बेसिक सुद्धा कामं येत नाही. आणि तिची पीच ऐकून मला एवढा वाटलं की यार लिटरली जे आई वडील असतात ना, जे आपल्या मुलांना खूप डोक्यावर चढवतात, दोन थापडं लहानपणी लावत नाही किंवा चाय वगैरे सर्व गोष्टी आयत्या आणून देतात. थोडंसं रडलं की मग गोड चारायचं, थोडंसं रडलं की हा बनवून द्या, थोडंसं रडलं की शॉपिंगला द्या, थोडंसं रडलं की हा करून द्या. त्यांचे मुलं मी खरंच सांगते वाया जातात. त्याच्या व्यतिरिक्त त्यांना काहीच कामं येत नाही. त्यांना असं वाटते की सर्व गोष्टी आपल्याला आयती भेटत आहेत. मग अनुश्री सारख्या तुम्ही बिग बॉस हाऊसमध्ये जाल तर अशी परिस्थिती येते ना, तुम्ही अक्षरशः खोटे बोलता आणि स्वतःच्या तोंडावरच पडता आणि तुमच्यामध्ये तुमची रिअल पर्सनॅलिटी दिसते की तुम्ही माणूस म्हणजे तुमच्यामध्ये बेसिक सवयी नाही आहेत, तर तुम्ही काय करू शकता लिटरली. त्याच्यानंतर रेवा खूप संतापलेली होती की कोणतरी भांडे वगैरे घासा, कोणीतरी घ्या, आम्ही कोणाला काय वगैरे म्हणू. त्यावर अनुश्री म्हणते की तू आम्हाला काय मागे लागली आहेस, राखी, सागर, विशाल, माझ्या मागे कशाला लागली आहेस, तू जा ना काटा ग्रुपमध्ये. त्यावर तन्वी म्हणते की मी ऑलरेडी भांडे घासायला रेडी आहे, मी लंच आणि डिनर मी पूर्ण भांडे घासायला रेडी आहे, फक्त मला लंच आणि डिनरचे भांडे सेपरेट करा, मी डिनरचे भांडे करायला रेडी आहे. त्यावर तन्वी सुद्धा हे म्हणते की तुला भांडे घासता येत नाही ना, मग एक काम कर, मी तुला घासून देते, तू धुवून दे. त्यावरती अनुश्री म्हणते की ओके मी धुवून देते. आता तिला ऐकायला पाहिजे होतं ना, त्यातच ते ऐकले नाही. एक काम कर सागर दादाला दे, मी काय करते चॉपिंग वगैरे करते. मतलब सोचा, तिला ते आई ती भांडी घासून सुद्धा देत आहे तन्वी. एवढी कन्व्हिन्स झाली तरी ते बाईनं असं नाही की मी धुईन भांडे, चलो ओके मी धुणार भांडे ओके वगैरे नाही, तेवढा सुद्धा नाही. तो काम सुद्धा सागर दादाला ट्रान्सफर केलं की ओके सागर दादा वगैरे करल. त्यावर तन्वी म्हणते मी तुझ्या कामासाठी म्हणत होतो, तुला चॉईस देत होतो, तू एकही काम करत नाहीयेस वगैरे वगैरे म्हणून. आणि तन्वीने ज्या प्रकारे आन्सर केलं ना की आमच्या घरी सुद्धा आम्हाला ट्रीटमेंट भेटते, आमच्या घरी सुद्धा बेसिक कामं करणारे नोकर वगैरे असतात, परंतु आम्ही आपला हा स्वतःचा घर, बिग बॉस हा घर आपला स्वतःचा घर आहे. इथं कोणाकोणाचे नोकर नाही. स्वतःचे पर्सनल कामं करणे, स्वतःच्या बेसिक सवयी करणे, स्वतःचं घर नीटनेटकं ठेवणे हे आपल्या बेसिक सवयी आहेत. आणि हा घर आपल्यासारखा आहे, आपला म्हणून याने काम वगैरे करणे. पण त्यावर अनुश्री माता तुम्हाला काय म्हणते, हा माझा बिग बॉसचा घर नाही आहे, मला फक्त इथं 100 दिवस राहायचे आहेत आणि इथं मला कोणी काही माझा घर वगैरे नाही आहे. त्यावर मला असं वाटलं की मतलब हा बिग बॉसचा हाऊस ते स्वतःचा समजत सुद्धा नाही ती मुलगी. मतलब असते ना की आपण असं असते की 100 दिवस राहतो, आपल्या भावना, आपल्या अटॅचमेंट, त्या लोकांसोबत आपली इमोशनल अटॅचमेंट होते. आपण किती झगडला तरी सोबत राहता, किती झगडला तरी सोबत खाता, किती झगडला तरी सोबतच झोपता, किती म्हणलं तरी एकाच छतामध्ये राहता, तर आपल्याला इमोशनली अटॅचमेंट होते. परंतु ह्या अनुश्रीला तिची जेव्हा आई आली होती ना, तेव्हा समजलं की तिच्यामध्ये एकही इमोशन्स नाही आहेत, एकही रडारड नाही आहे, किंवा बिग बॉस ह्याच्या शो संपल्या सुद्धा ना ते कोणालाही भेटणार नाही आहे, कोणालाही पुजणार नाही आहे, तिच्यामध्ये एकही इमोशन्स नाही आहेत. आणि ज्या रीतीने तिने म्हटलं की बिग बॉसचा घर हा माझा घर नाही आहे, मी फक्त 100 दिवसासाठी आलेली आहे आणि मी तर कोणाचे कामं वगैरे करायला आली नाही आहे. और ज्या प्रकारे तन्वीने तिला आन्सर केलं की इथे कोणीच कोणाचं काम करायला
केलेला नाही आहे, परंतु प्रत्येक व्यक्ती हा स्वतःचा घर म्हणून स्वतःचे कामं म्हणून करत आहे. तू सुद्धा कर. तुला काही स्पेशल ट्रीटमेंट भेटणार नाही, तुला भांडी घासता येत नाही, हा घासता येत नाही, तो घासता येत नाही, परंतु अनुश्रीचा एवढा उद्धटपणा, एवढा मूर्खपणा, आणि तिला वाटलं असेल की मी अशा गोष्टी बोलेन तर मी खूप महान होणार, परंतु मला वाटते की ह्या बेसिक गोष्टी तरी तुम्हाला येत नाही, की भांडे घासता येत नाही. किंवा त्यावर रेवा सुद्धा अशी म्हणते की यार तुला घासता येत नाही, तू शिक ना, हळूहळू शिक. त्यावर ती म्हणते की मला शिकून काय करायचं आहे, बाहेर जाऊन का मला भांडी धुणी करायची आहेत का. मला असं वाटलं बाप रे बाप, म्हणजे भांडी धुणीवाल्या लोकांना काय समजते. हिची आई सुद्धा पहिले भांडी धुणीच कामं करायची, आणि भांडी धुणे कामं करणे हे बेसिक सवयी आहेत. आणि उद्या जाऊन आपल्याला ह्या जे भांडी धुणे म्हणा, गॅस पुसणे किंवा घरचे कामं करणे, कपडे धुणे, हा करणे, ह्या बेसिक गोष्टी पुढे जाऊन आपल्याला आयुष्यभर आपल्याला सोबत येणार आहेत. आयुष्यभर आपल्याला ह्याची गरज आहे. आयुष्यभर आपण कोणाला हेल्प नाही करणार आहोत. अशा परिस्थिती येतात की स्वतःचे बेसिक कामं स्वतः करायला लागतात, आणि हे सवयी खूप चांगले असतात. परंतु अनुश्रीमध्ये एवढा मूर्खपणा आणि एवढा उद्धटपणा आहे ना, बापरे बाप. असं वाटलं की नाही रे हिचा, आपण म्हणजे असं असतं ना, एखादा मुलगा असते त्याला आपण किती सांगणार, तर तो ऐकतच नाही, उद्धट असते ना तशी, आणि ती उद्धट आहे. आणि मी खरं सांगतो, तिच्या मम्मीने तिला, तिच्या आईने तिला डोक्यावर चढवून ठेवलेलं आहे. अशा मुलीला ना फक्त 2 थापड सरळ करू शकतात. लहानपणी 2 थापड भेटले ना तर अशा उद्धटपणा तरी दाखवत नाही. बेसिक मॉरल्स आणि बेसिक सवयी एका माणसामध्ये असणे गरजेचं आहे. मुद्दा झाला, सर्व डिस्कशन झाला, सर्व भांडण झाला, त्यावर रेवा वगैरे सर्व बेडरूममध्ये बसला असतात, आणि रेवा एक्सप्लेन करते, अरे मी तर सहज म्हटलो होतो असं वगैरे वगैरे वगैरे. ते असं डिस्कशन, नॉर्मल डिस्कशन करतात. त्यावर राखी मिरची लावायचं काम करते. राखी आली अनुश्रीकडे किचनकडे, तुझ्यासाठी हिला तिच्यासाठी ओट वगैरे नको करा, हे वगैरे काही काम वगैरे करत नाही, काहीतरी मिरची लावायचं काम केलं. मग अनुश्रीने रडण्याचा ढोंग केला, मला कशाला टार्गेट करत आहेत, मी काय केलो, मीच भांडे घासू का, मीच हा करू. अगं तुला फक्त एकच टाइमचे भांडे घासायला लावले आहेत, ते पण तन्वीनं म्हटलं की मी भांडे घासून देते, तू फक्त धुवून दे, त्याच्यामध्ये एवढा रडारड करायची गरजच नाहीये. तुझे बेसिक काम आहे, तू करत नाहीयेस. जेव्हापासून रेवा कॅप्टन बनलेली आहे, ह्या मुलीला आपली हार पचवत नाहीये, आपली गोष्टी पचवत नाहीये. तिला असं होतं की हजम नाही होते की रेवा कॅप्टन कशी बनली, माझ्याशिवाय कशी जिंकली. तिच्यामध्ये एवढी जेलेसी आहे ना, म्हणून ती रेवाच्या वारंवार आणि असं रोना धोना तिचा चालू होता. मला पूर्ण नाटक वाटला, कारण की ह्या बेसिक गोष्टी, मला भांडी घासता येत नाही, हा एवढा मोठा खोटारडा आहे. आणि मग अजून म्हणते की हे माझे बेसिक भांडे असतात, माझे पर्सनल भांडे असतात, चायचे वगैरे वगैरे, मला कशाला वारंवार असे सांगत असतात की घास वगैरे, हा कर वगैरे. कारण की ते लोक किचनमध्ये काम करतात, आणि किचनमध्ये तुझा भांडा असते, आणि तुझा भांडा पूर्ण घाणेरडा असते 2-3 दिवसापासून, आणि त्याला बघवत नाही, म्हणून ते तुला वारंवार येऊन सांगतात की बेटा तू घास, बेटा तू घास, बेटा तू घास. ते चांगल्या रीतीने सांगतात, पण तुझी कृती नाहीये स्वतःमध्ये एक्सेप्ट करण्याची की कोणी मला सांगत आहे तर मी चांगल्या रीतीने एक्सेप्ट करून मी तो भांडा धुईन. नाही, तुम्ही कशाला सांगता, तुम्ही कोण व्हा मला ऑर्डर देणारे, तुम्ही कोण व्हा. तुला पूर्ण सर्व गोष्टी उद्धटपणे घ्यायचे असतात, म्हणून तुला सर्व गोष्टी उद्धट वाटतात. एखादी मुलीने हे चांगल्या रीतीने घेतलं असताना तर चांगल्या रीतीने हा काम पडला असता, परंतु हिची पर्सनॅलिटीच आहे मूर्ख आणि माज असणारी. तुम्हाला याच्यावर काय वाटते प्लीज मला नक्की सांगाल. तर अख्खा एपिसोड तरी अनुश्री आणि तन्वीवरच होता, आणि ज्या प्रकारे अनुश्री वागते, ज्या प्रकारे अनुश्रीची वागणूक आहे, त्याच्याबद्दल तुमचा काय मत आहे आणि तुम्हाला काय वाटते प्लीज मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगाल. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब टू माय चॅनल.